नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 14 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, या आठवड्यात आपल्या निकृष्ट वर्तनामुळे आपला जवळचा मित्र किंवा परिवारातील लोक कदाचित आपल्याबरोबर नाते तोडू शकतात. त्याचा थेट परिणाम कौटुंबिक जीवनावर होईल. अशा परिस्थितीत आपल्याला हे नको असल्यास आपल्या वागण्यात लवचिकता आणा आणि इतरांशी कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत सरळ बोलले पाहिजे आणि आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्याची संधी तुम्हाला या सप्ताहात मिळेल. यामुळे या गोष्टीची माहिती होईल की शेवटी तुमचे बॉस तुमच्यासोबत इतके चांगले का बोलतात. जसे तुम्हाला यामागचे कारण समजेल, तुमच्या मनाला बऱ्याच प्रमाणात आराम मिळेल. तथापि या काळात त्यांच्याशी बोलण्याच्या वेळी आपल्या शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. तुमचे साप्ताहिक राशी भविष्य हे संकेत देते की उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ विशेष उत्तम राहील, कारण तुम्हाला या काळात प्रत्येक विषयांना समजण्यास मदत मिळेल. यामुळे तुम्ही आपल्या भविष्यासाठी काही मोठा निर्णयही घेऊ शकता. या सप्ताहात तुमचे आरोग्य तुमच्या हातात असेल, म्हणून आपल्या मानसिक स्थितीला दुरुस्त करण्यासाठी या काळात धन आणि योगाचा नियमित रूपात अभ्यास करा आणि शिळे अन्न खाऊ नका. यावेळी तुमच्यासाठी शारीरिक गोष्टींमध्ये भाग घेणेही बरेच उत्तम राहणार आहे. या सप्ताहात धन येत जात राहील, परंतु तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी वाटेल की आपण खूप धन घालवले, म्हणून प्रत्येक वेळी योग्य लाभ घेऊन धन कमावण्याकडे आपले प्रयत्न ठेवा. वृषभ राशी, या सप्ताहात तुमचे कौटुंबिक जीवन अधिक अनुकूल राहण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांची उत्तम स्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी सामान्यपेक्षा उत्तम दिसत आहे. ही अनुकूल स्थिती तुमच्या कौटुंबिक सदस्यांना प्रत्येक प्रकारच्या मानसिक समस्येपासून आराममध्ये येऊन एकमेकांच्या प्रती त्यांचा आदर वाढविण्यात मदतगार सिद्ध होईल. यावेळी कुटुंबातील जवळजवळ प्रत्येक सदस्याचा व्यवहारही उत्तम राहण्याची शक्यता कायम राहू शकेल. या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुमच्या काही जुन्या कामामुळे तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून बोलणे बसू शकतात, कारण शंका आहे की त्या कार्यातून काही गडबड करू शकता. यामुळे तुम्हाला त्यांच्या आलोचनेचा सामना करावा लागेल. अशात प्रत्येक काम पूर्ण श्रद्धेने पूर्ण करणे हे एकमात्र विकल्प सिद्ध होऊ शकते. या सप्ताहात शिक्षणार्थींना आपल्या कौटुंबिक जीवनात चालत आलेल्या वस्तूमुळे बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागेल. या कारणाने ते आपले मन अभ्यासात केंद्रित करण्यात स्वतःला पूर्णतः सक्षम बनवतील. या सप्ताहात तुमच्या घर कुटुंबात पती पत्नीचे खराब आरोग्य तुमचा तणाव आणि काळजीचे मुख्य कारण करण्याने तुमचे मन कुठल्याही कार्यात कमी लागेल आणि तुम्ही कार्यस्थळी लवकर सुट्टी घेऊन घरी जाण्यासाठी व्याकुळ असाल. जे लोक आतापर्यंत आपल्या पैशाचा विचार न करता उडवत होते, त्यांना या सप्ताहात पैशाची खूप आवश्यकता पडू शकते, ज्यामुळे तुम्हाला या काळात समजेल की पैशाचे जीवनात काय महत्त्व आहे. म्हणून आपण एक जबाबदार व्यक्तीसारखे वागा. मिथुन राशी, या आठवड्यात आपण घरातील कामात रस घेऊन घरातील इतर स्त्रियांना मदत करू शकता. हे आपल्याला कुटुंबातील वाढत्या आधारासह इतर सदस्यांशी असलेले आपले नाते दृढ करण्यास मदत करेल. तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 10व्या भावात असण्याच्या कारणांनी या सप्ताहात तुमच्या धैर्यात कमतरता असेल. यामुळे तुम्ही कार्यस्थळी दुसऱ्यांच्या गोष्टी मोडून आपले विचार ठेवाल.
त्यामुळे तुम्हाला इच्छा नसताना काही लोकांना आपल्या विरुद्ध करू शकता. सोबतच तुमचे वरिष्ठ अधिकारीही तुमच्या या स्वभावाने नाखुश दिसतील. ध्यान ही एक सर्वश्रेष्ठ मानसिक औषध आहे जे आपल्या मानसिक क्षमतेला आश्चर्यकारकपणे वाढवते. आपल्याकडे या आठवड्यात यासाठी देखील वेळ आहे, म्हणून सकाळ संध्याकाळ ध्यान करा. या आठवड्यात गोड पदार्थ खाण्याची इच्छा आपल्या मनामध्ये जागृत होऊ शकते, जी तुम्ही पूर्ण करताना देखील दिसाल. परंतु या काळात आपण हे विसरू नका की आपली इच्छा आपल्याला दीर्घकालीन वजन वाढवण्याची समस्या देऊ शकते. यासाठी तुमच्या कामामध्ये वृद्धी होईल. यामुळे तुम्ही आपल्या धनला भविष्यासाठी संचय करण्याचा प्लॅनही करू शकता. अशात तुम्ही दूरच्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला प्रत्येक प्रकारची गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.